हा तिथं थांबा, मला सरप्राईज द्यायचा ना. मग मी येतो खाली. हो थोडा येतो, तू लगेच येतो. हा कपडे रेडी आहेत ना? ओके ओके आलोच. कसलं प्लॅनिंग चाललंय? नाही माझं काही प्लॅनिंग नाही चाललंय. तुमचं काही प्लॅनिंग चालू आहे का? बस आज मी आसावरीला एक सरप्राईज देणार आहे. तुझं काय? मी पण शुभ्राला सरप्राईज देणार आहे. सरप्राईज देणं एवढं सोपं नसतं रे बाबा, त्यासाठी खूप प्लॅनिंग लागतं. तुम्हाला काय वाटलं सर, रोमॅन्स फक्त तुम्हालाच करता येतो? तसं नाही, पण बायकोला खुश ठेवणं, तिच्या मनातलं ओळखणं हे कला आहे यार. सर माझं ना लव्ह मॅरेज झालंय आणि शुभ्राचं मन मला जिंकता आलं म्हणूनच ती आज माझ्या बरोबर आहे. पण आता ती तुझी प्रेयसी नाहीये, बायको आहे, बायको. एक मिनिट सर, तुम्ही मला अंडर एस्टिमेट करताय. तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमच्या बायकोला खुश ठेवू शकता, मी नाही ठेवू शकत? मी असं कुठे म्हटलं, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की सरप्राईज देण्यासाठी प्लॅनिंग लागतं बाबा. माझं परफेक्ट प्लॅनिंग झालेलं आहे. बघूया. आता तुम्ही मला चॅलेंज देताय, तुम्हाला माहित नाही मी काय काय करू शकतो. बघूया ना, सून खुश होते का सासू खुश होते ते. ओके बघूया. अरे मी आसावरीसाठी असं सरप्राईज प्लॅन केलंय ना, ती परत एकदा माझ्या प्रेमात पडेल बघ. आणि मी शुभ्रासाठी असं प्लॅनिंग केलंय ना, ती आयुष्यभर विसरणार नाही ती माझ्यावर का प्रेम करते. ऑलराइट. ओके सोहम झाले रे, मी रेडी. आलेच आ? चल निघू. अरे सोहम कुठे गेला? काय माहित नाही बाबा, त्याची आज मोठी परीक्षा आहे ना, तिकडे गेला असेल. परीक्षा कसली? नाही काय नाही, ते मी सांगतो त्याला तू निघालीस म्हणून. ओके. आईना पण सांगा. आता मला पण सांगतो. ओके बाय बाय. सुरुवाताने पण सांग. नाही सांगतो. ओके. रिक्षा रिक्षा रिक्षा. सोहम तू? किती छान दिसतोयस तू. काय आहे हे सगळं, काय हटाय रे हे? ऍट युअर सर्व्हिस मॅम. आज तुम्हाला जिथे कुठे जायचं असेल मी तुम्हाला घेऊन जाईन. आज मला ऑफिसला जायचं नाहीये, आज मला खूप काम आहे. आय एम शुअर आज तुम्हाला ऑफिसला जायचं नसेल. आज तुम्हाला आधी पार्लरला जायचं असेल, तिथून पुढे तुम्हाला शॉपिंगला जायचं असेल. त्यासाठी तुम्ही रिक्षाची वाट बघणार, रिक्षा नाही मिळाली तर उन्हातानात बस स्टॉपवर उभ्या राहणार. मग बसमध्ये गर्दी असणार आणि तुम्हाला गर्दी सुद्धा आवडत नाही. ओ माय माय, माझ्याबद्दल बरीच माहिती काढली आहे तुम्ही. काय करणार, तुम्ही इतक्या सुंदर आहात. तुम्ही फ्लर्ट करताय का माझ्या बरोबर? आणि मला असं वाटतं माझ्या बायकोला कसलाही त्रास होऊ नये. बायको? ओ आय एम सो सॉरी मॅडम. जाऊया. असं एखाद्या परक्या पुरुषाच्या बरोबर मी गाडीत बसले तर माझ्या नवऱ्याला नाही आवडणार. मग आपण त्यांना सांगूयाच नको ना. मी माझ्या नवऱ्याशी कधीच खोटं बोलत नाही. नाही नाही नाही, मी खोटं बोला असं नाही म्हणत आहे. मी म्हणतोय आपण त्यांना खरं सांगूया नको. या प्रपोजलचा विचार करायला काही हरकत नसावी असं मला वाटतंय. आणि तसं तुम्ही हँडसम दिसताय, तर तुमचा बोही खूप छान दिसतोय. थँक्यू. पण फक्त छान दिसताय म्हणून काही होणार नाहीये. माझा नवरा माझी पूर्ण काळजी घेतो, तो माझ्यासाठी सगळं करतो. आता तुम्ही न्याल आणि मग कसं होईल की अरे तुम्ही कटकट कराल, मी जर 4 ठिकाणी थांबले तर तुम्हाला त्याचा त्रास होईल, मग माझ्यावर चिडचिड केलेली मला चालणार नाही. मी म्हटलं ना, ॲट युअर सर्व्हिस मॅम. आज मी तुमच्या नवऱ्यापेक्षा तुमची जास्त काळजी घेईन. ओके प्लीज एक सेकंड. ओके थँक्यू. सरांचं सरप्राईज याहून चांगलं असूच शकत नाही.
अहो काय काय तुम्हाला दाखवायचं एवढं? थांब 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 सांगा थांब ना. थांब थांब बस थांब आता. हा आता बघ अगो बाई, अहो तुम्ही नवीन गाडी घेतली, किती छान आहे. अभिनंदन हं तुमचं. थँक्यू. पण ही गाडी मी माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी घेतली. माझ्यासाठी तुम्ही नवीन गाडी घेतलीत? येस. अहो कशाला, मी बसने जाऊ शकते, रिक्षाने जाऊ शकते, आणि असंही अन्नपूर्णा किती जवळ आहे, कुठे लांब जायचंय. नाही नाही नाही, मग रात्री तुला उशीर झाला की मला काळजी वाटते की नाही. आणि समजा रिक्षा बसचा संपस तर मग काय करायचं? अरे काम अडून बसेल ना. अरे रेस्टॉरंट चालवून काय खायचं काम आहे का? तेव्हा थोडक्यात काय तर ही गाडी मी मजा म्हणून घेतलेली नाही, गरज म्हणून घेतलेली आहे. कशाला एवढा खर्च केला? मला विचारायचं तरी. सरप्राईज कोणी विचारून देतं का? हा, मग आता काय करायचं? आता घेतलीत ना तुम्ही गाडी, मग ठीक आहे, आपण अन्नपूर्णाला जाऊया. चला. तिकडे नाही, तू चालवायचीस गाडी. मी? येस. अहो काय मस्करी करते का माझी? अहो, मला कुठे येते गाडी चालवायला? मी शिकवीन तुला गाडी. अशी कशी शिकता येईल मला एका दिवसात? नाही हो. प्रत्येक बाबतीत स्वातंत्र्य हवं की नाही. आणि समजा उद्या ड्रायव्हर आलाच नाही, गाडी पडून राहील, मग उपयोग काय गाडी घेतल्याचा? तेव्हा तूच चालवती गाडी. तुम्ही खरंच म्हणताय मला? अहो असं कसं शिकता येईल एका दिवसात? हे काही सोपं असतं का? किती गोष्टींचं भान ठेवावं लागतं. कसं एका दिवसात येईल? आजूबाजूच्या गाड्यांकडे बघायला हवं, आजूबाजू चालणाऱ्या माणसांकडे. अहो नाही नाही, नको नको, मी आपली नेहमीसारखी तुमच्या शेजारी बसते, तुम्ही गाडी चालवा ना. मी आहे ना, मी शिकवतो तुला. खरंच सांगते मला गाडी चालवायला? काळजी करू नकोस ग, मी तशीच शिकलो गाडी, तू पण शिकशील. चल बस. उघड. अहो खरंच का? हा उघड. ये बार. कसं वाटतंय? हो पण आता काय करायचं? मी सांगतो ना तुला, सगळं एक एक सांगतो. अगदी सोपं असतं बघ. आता गाडी आपण सुरू करायची. कशी? किल्ली किल्ली आहे बघ, ती किल्ली फिरव. हा हा. अजून 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 एकदा फिरव. हा, इंजिनचा आवाज येतोय. हो. गाडी सुरू आहे. हो. आता तुम्ही सोपं सांगतो तुला. आता ABC लक्षात ठेव. A म्हणजे ऍक्सेलरेटर, B म्हणजे ब्रेक, आणि C म्हणजे क्लच. कुठे कुठे हे बघ, असतो? उजव्या पायाला हा पहिलं ऍक्सिलरेटर, हा मग मध्ये ब्रेक, हा आणि डाव्या पायाजवळ क्लच, हा आणि हे गिअर. हा बरोबर. हा आता आधी क्लच दाबायचा. हा गिअर एक कुठे लिहिलंय? हा फर्स्ट लिहिलंय ना? हा. फर्स्ट वर टाक. टाक फर्स्ट गिअर, आणि मग हळूहळू क्लच सोडायचा आणि ऍक्सिलेटर हळूहळू दाबायचा. ही गाडी पुढे जाईल. गेली की नाही? अहो मला खूप भीती वाटते. हळू 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 सोडायचा, हळू सोडायचा आणि हळू दाबायचा. जाते की नाही गाडी पुढे? हो पण अजून काहीतरी करत नाहीये का मी? नाही, बरोबर आहे. स्टिअरिंग सोडू नको. हा. बघा आपल्या पाठीमागे बघा, नाही काय गाडी आहे बघा. ती गाडी येते. येऊ दे, त्या गाड्यांना आपण पण दिसतोय. त्या गाड्या बाजूने जातील. हे बघ, घाबरलीस तर कधीच गाडी चालवू शकणार नाहीस की नाही. आणि तिथे एक स्कूटर आहे बघा. स्कूटर ते स्कूटर त्याला पण आपण दिसतोय, ते जाईल. थांबू नकोस तू. मला भीती वाटते हो. गेला तो स्कूटरवाला. काय नाही, व्यवस्थित चालवतेस तू गाडी. जाऊ दे सर, हळूहळू. अहो लक्षातच आलं. किती सुंदर गणपती लावलाय तुम्ही इथे. खूप छान आहे. आता येणार गाडी. खरंच सुंदर आणलाय गणपती. तेव्हा परत हा, आता काय गिअरचा संबंध नाही. एक वर टाकलेली आहे. स्टिअरिंग धर, क्लच सोड, आणि ऍक्सिलेटर दाब. जाऊ दे आता. जाऊ दे. तुमको मालूम है उस दिन वो शर्मा ने एक को गाड़ी ठोकिया? क्या बात? अरे ठोकिया, बोनेट भी उसका फोड़ा ना पूरा. हाँ, फिर पूरा वाटला गाड़ा, चेंदा मेंदा हो गया पूरा गाड़ी का. क्या बोलो अभी उसको?
प्लीज सोहम यार बस कर ना, मला खूप ऑकवर्ड होत आहे आता, बस. हे बघा, ही अशी सर्व्हिस तुम्हाला परत परत नाही मिळणार आहे, विचार करा. हो का? ओके फाईन. मी परत येईपर्यंत इथेच थांबा. येस मॅम. त्याला आमच्या साहेबाला ना टाइमच नसतो आमच्या मॅडमला फिरवायला. नशीब तो हनीमून साठी येल काढला, नाही तर पोरं पण ऑनलाईन मागे दिसली त्यांनी. अरे हमारे साहब और मैडम तो एक घर में होके भी एक दूसरे से बात नहीं करते हैं. त्याला मोठ्या लोकांचं असंच असतं रे. चुन्नू मुन्नू आवे, डालरोटी खावे, हिरालाल जावे तो पन्नाला लावे. काय ना, त्याला ही मोठी लोक आहे ना, एका मोबाईल मध्ये 2-2 सिम कार्ड वापरतात. माहितीये? होय, इकडे आहे ना, इकडे काय करताय? आओ इधर. नाही, आमच्या मॅडम शॉपिंगला गेल्यात ना, येतीलच त्या. अरे नया है क्या? एवढ्या लवकर होतं का मॅडमचं शॉपिंग? अरे जल्ला असं माणसामध्ये यायचं म्हणजे कसं आपल्याला गप्पा मारायला जमेल ना. बरं, त्याला मॅडम कशी आहे? बरी आहे ना? का डोक्याला शॉर्ट आहे? अरे मैंने देखा है, बोलताना एकदम खड़ूस वाटत होती. कपड़ा बहुत अच्छा दिया है पहनने को. हाँ, हो, ऍक्च्युली माझी मॅडम जरा शॉपिंगची शौकीन आहे. ती स्वतःसाठी खूप शॉपिंग करते आणि माझ्यासाठी खूप शॉपिंग करते. त्यांना साहेबाचा पैसा उडवत असेल, दुसरा काय? नाही नाही, ती स्वतः कष्ट करून कमवते आणि अख्खं घर पण तीच चालवते. त्याचा झाला आमची मॅडम 1 रुपया पण देत नाही. अरे क्या बताओ यार, नशीब ही ऐसा है. काय चाललंय हे? गॉसिप करत होतास तू? ते झाला तुमची तारीफ करत होता तो. तारीफ कसली करतोय? नावं ठेवत असेल मला. ओके, सॉरी मॅडम. इट्स ओके. बायको आहे माझी, खूप मेहनती आहे आणि खूप प्रामाणिक आहे आपल्या कामाशी. मला असं वाटतं प्रत्येकाने आपल्या कामाशी प्रामाणिक असावं, स्पेशली आपल्या मालकाशी, ज्याच्यामुळे आपलं घर चालतं. चल. येस. या. ठीक आहे. थँक्यू. आता काय करायचं सांगा ना. काय नाही, व्यवस्थित चालवतेस तू गाडी. जाऊ दे जाऊ दे. करेक्ट. बापरे, हो मला खूप भीती वाटते. घाबरून कसं चालेल? तू घाबरलीस तर तुला गाडी चालवताच कधीच येणार नाही. बघा समोरून गाडी येते पण. येऊ दे, त्याला पण आपली गाडी दिसते की नाही? हो पण तो एकदम आपल्या गाडीवरती आपटली तर. अशी कशी आपटे? मी थांबू का रस्त्यात? नाही. थांबा 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 थांबा, त्याला जाऊ दे, त्याला जाऊ दे, त्याला जाऊ दे. गेला. आली नाही मला. करेक्ट. यायला लागली गाडी तुला आता. हो कोणी त्याला वळव. ते पण समोर आहेत बघा. हॉर्न कुठे कुठे? मध्ये मध्ये मध्ये. करेक्ट. जाऊ दे जाऊ दे. छान वाटतं. ती बघा ती रिक्षा आली समोरून. येऊ दे, काही नाही. बापरे 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 बापरे. मला भीती वाटत. गेली. गॅस जमतंय. आपण असं करूया, तुम्ही बरोबर असाल तरच मी चालवू शकेन ना. तुम्ही माझ्या बरोबर रोज चला अन्नपूर्णाला. हा, मग मी तिकडे गाडी ठेवेन, मग तुम्ही जा अभिस किचनला. चालत चालत. ते बघा ते बघा, माकड आहेत तिकडे, माकड आहेत, माकड आहेत. त्या गाडीवर आलं माकड तर. नाही नाही येणार, नाही येणार. थांबा थांबा थांबा. काय झालं? हो बघा ना, कबूतर आहे तिकडे. ते गाडी खाली आलं तर मरेल ना बिचारं. अगं कबुतराला उडता येतं, ते तुझी गाडी बघून उडून जाईल ना. हो खरंच की. हा, चल.
हे तुझ्यासाठी. ओ माय गॉड, फेवरेट. वा वा, आजच्या दिवसाची इतकी गोड सुरुवात करून दिली आहेस ना तू की आपला अख्खा दिवस मस्त जाणार आहे. आय एम शुअर. येस. काय झालं? काय माहित नाही, थांब बघतो. शुभ्रा, अगं कळत नाहीये काय झालंय. इट्स ओके. आय एम सॉरी, तुझ्यासाठी एवढं स्पेशल सरप्राईज प्लॅन केलं होतं आणि हे असं. मग आता आपण एक स्पेशल वॉक घेऊया, याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? ओके, एक सेकंड. चला. अरे सोहम, शुभ्रा. सर, आई तुम्ही गाडी चालवताय? अरे तुम्ही दमलेला दिसताय. या या, गाडीत बसा. अरे काय रे, तुम्ही दोघं असे चालत कसे? सोहमने तर तुझ्यासाठी मस्त सरप्राईज प्लॅन केलं होतं ना. हो सर, तुम्ही कमाल आहात. हे कसं करता मला माहित नाही, पण माझं सरप्राईज तर फ्लॉप गेलं. मी म्हटलं होतं ना, सरप्राईज साठी परफेक्ट प्लॅनिंग लागतं. बघ, आसावरी एका दिवसात गाडी चालवायला शिकली सुद्धा. चल आसावरी. हो, चलायचं का? ओके. वाव, आई खूप मस्त चालवताय तुम्ही गाडी. हो, वाव. आई स्पीड ब्रेकर आहे, सावकाश. गुड. यायला लागली नाही मला गाडी. हो, तुमच्यामुळे फक्त. येते ना. हो हो. ए, तो माणूस. हळू हळू. बापरे, आता इकडनं कसं जायचं? कुठल्या रस्त्याला जायचं? आता उजवीकडे वळायचं आपल्याला. आई सावकाश. आई आई थोडी हळू, हळू, थोडी हळू, आत घ्या, हळू, आत घ्या ना. अरे काय करताय तुम्ही? वाव आई,